प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 15/5/2025 आपण आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। मित्रांनो, उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार म्हणून आळेफाटा गाई बाजार पाहिलं जातं। मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, व्यापारी बांधव गाया खरेदी विक्रीसाठी या बाजारात दर गुरुवारी येत असतात। असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। मित्रांनो, आज थोडा बाजार मागच्या बाजाराच्या तुलनेत गलबलेला दिसत आहे। शेतकरी बांधवांचा ओघ आज मार्केटमध्ये थोडा जास्त प्रमाणात दिसत आहे। याचं कारण थोडा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधव गाया खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आज आलेले दिसत आहे। अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा। चला तर जाऊया आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। पाहू शकता आपण खरेदी केलेली गाई आहे। वस्तूच घेतले भाऊ मामा, छोटी याची लागली गायला। अरे नाही गरम नाही वाटत मामा। ही जी गाई आहे ती खरेदी केलेली गाई का? आत्ताच घेतली का? कोणती जाते? जर्सी। ही एचएफ आहे ना? सफेद दाखवलेली प्युअर एचएफ आहे। खाली व्हायला आहे का? खाली व्हायला आहे ना? किती टाइम आहे अजून? टाइम आता 10-12 दिवस आहे। किती वेळा खाली व्हायला ही गाई? दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे। 10-12 दिवस टाइम आहे। मागच्या हाताला किती दूध दिले असं म्हटले ते? 20 लिटर पिळून। कितीला घेतली मामा ही गाई? 70ला घेतली। कुठले तुम्ही? संगमनेर। मग हे गाई घ्यायला चालते का? व्यापारी आहे? गाई घ्यायला चालते। मामा, साऱ्याची काय अडचण? सध्या अडचणीचे ना? 70,000ला घेतली, दुसऱ्यांदा खाली व्हायलाय। चांगली गाई आहे। आपण पाहू शकता एचएफ जातीची गाय घेतली मामांनी, 70,000ला घेतलेली गाई आहे। दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे, चांगली गाई आहे। पाहू शकता आपण मामांकडून माहिती घेतली। 70,000ला गाई घेतलेली आहे। एचएफ जातीची गाय आहे, दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे। आणि ती दुसरी देखील गाय त्यांनीच खरेदी केलेली आहे। ही जर्सी काय मामा? तेच मॉडेल आहे। तेच मॉडेल का? एचएफ आहे? एचएफ आहे। ही किती वेळा खाली व्हायला? हिला टाइम आहे का अजून? 10-12 दिवस। आणि हिला पण 10-12 दिवस। या सफेद गाई होती, हिला 10-12 दिवस टाइम आहे। ही कितीला घेतली? 70ला। ही 70ला। हिची किंमत जास्त ठरली का? आणि ही 70ला। मग 1,40,000ला गाय खरेदी केल्यात। चांगल्या गाय आहेत। कुठले मामा तुम्ही? पारनेरचे आहे का? आणि हे संगमनेर। ही गाय संगमनेरची होती। ही मामांनी माहिती दिली। तुम्ही पारनेर व्यापारी का शेतकरी? शेतकरी। ही 70,000ला गाय घेतली त्यांनी, पाहू शकता। 4 गाय आहे, 4ही गाय व्यापारी बांधवांच्या गाय आहे। आपण पाहू शकता। हे भाऊ, 4ही गाय आपल्यावाल्या का? या 4 दात आहे आणि 3 6 4 दात कोणती आहे? ही 4 दात आहे का? पहिल्यांदा आहे का? दुसऱ्यांदा? ही 4 दात गाई आहे, दुसऱ्यांदा खाली व्हायला। 6 दाती आहे, शिल्लक आहे। काय किमती सांगितलं रे? 1,500 इकीचा? 1,500 इकीचा। किती लिटर दूध देतात? ही काढली गाय ही 27-28 लिटर दूध देईन। ती 20-22 लिटर दूध देईन ही का? 18-19 या दोन्ही पण 18-19 18-19 देतील असं तुझं म्हणणं आहे? दिलंच पाहिजे। मोठाल्या गाय हाडात। तुझं नाव आणि नंबर सांग। 97 66 44 25 68। आपण पाहू शकता शेतकरी बांधव व्यापारी बांधवांच्या गाय आहे या दोन्ही पण।
आपल्यावाली गाई का दादा? हा कोणत्या जातीची आहे? थोडी क्रॉस जाते. क्रॉस आहे का? एच एफ क्रॉस आहे का? क्रॉस एच एफ क्रॉस आहे का? किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा खाली व्हायला. सर तिथं असं काय झालंय खाली? तिला हलपा आलाय, हलपा हलपा आहे का? काय किंमत सांगितली या गायची? 45. मागच्या त्याला किती दूध दिलं या गायनी? दिलं 18 लिटर. मोजून 18 लिटर. 45,000 सांगितले. त्याच्यात काय कमी जास्त? 1,000-2,000 कमी होईल. कितीपर्यंत मागितली? ही मागितली 41,000. 41,000ला मागितली. 45ला देऊन टाकायची. नाव नंबर सांग ना तुझा. माझं नाव समीर शेख. समीर शेख. 7385 7385 57 57 53 63 आपण पाहू शकता व्यापारी बांधवाची गाई आहे. 45 पर्यंत द्यायचं डोक्यात आहे. त्याच्यात कमी जास्त होईल. थोडंफार करू. बाजार नाही बाजार नाही गायला ना? फार उतार आता पाऊस झालाय, बाजार वाढतील काय अंदाज आहे तुझा? नाही वाढायचे अंदाज. आता खादटीला भाव तसा वाढत चालू. दुधाला मस्त बाजार भाव आहे, पण खादटीला भाव 40-45 रुपये किलो चालू आहे आता सध्या. परवडत नाही चारा घालायला. परवडत नाही. त्याच्यामुळे शेतकरी गाय घेते नाही. आज शेतकऱ्यांचा ओघ जरा जास्त आहे ना मार्केटमध्ये. शेतकरी आले जास्त दिसते ते. दिसतात. आपण पाहू शकता ही व्यापारी बांधवाची गाई आहे. सडमुका त्याची देतो गॅरंटी. दाखवा. ही कोरा चकचक आहे ना. ही किती आहे? किती जाती? 8 जाती. किती वेळा खाली व्हायला गाई? खाली झालेली आहे खाली. तिसऱ्यांदा. हे दादा काय किंमत सांगितली गायची? फायनल 40,000. फायनल 40,000. एच एफ आहे का? प्युअर एच एफ आहे. 40,000. कितीपर्यंत मागितली? 30-35. 40ला द्यायची. नाव नंबर सांग. 92-84-14 43-42. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची हाडात मोठी गाई आहे. मोबाईल नंबर घेतलेला आहे. चांगला व्यापारी आहे. अवश्य संपर्क करू शकता. गायला बाजार नाही. पाहू शकता हे शेतकरी बांधवांच्या कालवडी आहे. तिकडे घ्या गाई. शेतकरी बांधवांच्या कालवडी आहे. आपण पाहू शकता. हे 2 कालवडी आहे. मामा ओ मामा आपल्यावाले कालवडी? आपल्यावाले आहे कालवडी? मामा आपल्यावाले काय किंमत सांगितली मामा या कालवडींची दोन्ही? 50,000 सांगितले तुम्ही. हे दादा कितीपर्यंत मागतात व्यापारी? 13,000 मागितलं. 13-26 म्हणजे निम्म्याने कमी. व्यवहार काय जुळत नाही. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. संतोष बारकू पिंगळे. 99-21-53-53-09. कुठले तुम्ही? पोखरीचे आहेत. एवढ्या चांगल्या कालवडी तयार केल्या. विकण्यामागं काय कारण? शेतीला भांडवल करण्याकरता चालले. शेतीला भांडवल नाही. पैशाच्या हवा. अजून किती काय आहे मामा घरी? आता एकच आहे. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांच्या 2 कालवडी आहे. 50,000 म्हणतात. त्याच्यात कमी जास्त होईल. कितीपर्यंत फायनल द्यायचे? 40 पर्यंत द्यायचे. आणि 25-26ला मागतात. 40,000ला द्यायच्यात कालवडी. चांगल्या कालवडी आहेत. कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा. मोबाईल नंबर आपण घेतलेला व्हिडिओमध्ये. आपण पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा आपल्यावाली गाई आहे? कोणत्या जातीची? एच एफ क्रॉस. काय किंमत सांगितली दादा या गायची? 90,000. किती वेळा खाली व्हायला? पहिला रुई. कितीपर्यंत मागणी झाली? मागणी दादा 60 पर्यंत मागितली. 60 पर्यंत मागितली. 90,000 म्हणजे काय कमी जास्त करून किती? आपण कमी जास्त करू
80,000पर्यंत द्यायचं डोक्यात. त्याच्यात थोडं होईल कमी जास्त. हा म्हणजे थोडं 80पर्यंत, त्याच्यात थोडंफार इकडे तिकडे होईल. चांगली गाई आहे, पहिल्यांदा खाली व्हायला HF क्रॉस. दादा एवढी चांगली गाई तयार केली, काय कारण काय विकण्यामाग? दादा विकण्यामागचं कारण असे आता चारा पण घरी थोडा कमी आहे आणि घरी पण दुसऱ्या कालवडी आहेत. हां हां, कुठले तुम्ही? आम्ही शिनोली कांचे बोरा. म्हणजे आंबेगाव तालुका? हो आंबेगाव. आंबेगाव तालुक्यातले शिनोलीचे. तुमचा नाव नंबर सांगा ना. महेश सीताराम बोराडे. महेश सीताराम बोराडे. 9075 9075 660 660 441. 441. ओके, आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. HF क्रॉस जातीची गाई आहे, पहिल्यांदा खाली व्हायला आहे. साधारणतः 90,000 रुपये सांगतात, त्याच्यात कमी जास्त होईल. एकदम घरगुती गाई आहे, शेतकऱ्यांची गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा आपल्यावाली गाई आहे कोणती जातीची? HF. कितव्यांदा खाली व्हायला? चौथ्यांदा. काय किंमत सांगितली? किंमत किती सांगितली? 40,000. मग आहे ना, मार्केट नाही. कितीपर्यंत मागितली? 26-27 पर्यंत मागतात ते. फायनल कितीला द्यायची गाई? 35 पर्यंत द्यायची. 35 पर्यंत द्यायची म्हणतात. पंधरा दिवस खाली व्हायला टाईम. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना दादा. नाव आणि नंबर. बाळशिराम शिंदे. कुठले? पोखरी, आंबेगाव तालुका, पारनेर तालुका. नंबर सांगा ना. 94 21 95 55 54 89. किती दूध दिलं पाहिजे मागच्या हाताला? 21 लिटर पिळून घ्यायचं. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाय 21 लिटर दूध दिलेलं आहे. चौथ्यांदा खाली व्हायला आहे. साधारणतः 15 दिवस गाईला टाईम आहे खाली व्हायला. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. शेतकरी दादांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. काय बनते 2 महिन्याची? आपण पाहू शकता शेतकरी बांधवांचीच गाई आहे ही पण. दादा आपल्यावाली गाई? हो आपल्यावाली. कोणत्या जातीची? HF आहे. हो. कितीपर्यंत मागितली गाई? 17-18 मागितली. कालवड आहे ना? कालवडी पाहिजे. पहिला रुई. किती महिन्याची झाली? 3 महिन्याची गाभण. 3 महिन्याची गाभण आहे. 3 महिन्याची गाभण गाई आहे. कितीपर्यंत मागितली म्हटले? 17-18 पर्यंत मागितली. तुमची काय अपेक्षा? 20ची आहे. 20ची अपेक्षा आहे. तुमचा नाव नंबर सांगा ना. संतोष बांबेरे. संतोष बांबेरे. ही बेल्याचे का? बेलेची. हां. 9860 9860 2503 67. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. गाभण आहे 3 महिन्याची. 3 महिन्याची गाभण आहे. चांगली गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. पहिला रुची. ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे. HF जातीची गाई आहे. टाकू मामा राम रामो. नमस्कार. HF जातीची गाई ना? HF कालवडी. HF कालवडी का? हा, 2 दात. 2च जाते का? हा, खाली व्हायला खाली व्हायला किती टाइम आहे? 12 दिवस. 12 दिवस. कितीपर्यंत मागणी झाली? तिची 40 पर्यंत मागणी झाली. 40 पर्यंत मागितली. फायनल कितीला द्यायची? 55,000 रुपये. 55,000 द्यायची. हो. तुमचं नाव नंबर सांगा ना. भाऊसाहेब तुकाराम बांगर. भाऊसाहेब तुकाराम बांगर बेला का? बेल्ला. हा, ओळखता ना तुम्ही? हा. 9860 9860 82 82 52 52 05. 05. मामा पाऊस वगैरे झाला का नाही? झालाय. 2 पाऊस झाले चांगले झाले ना? हो. भरण्याजोगे झाले का? करण्याजोगे. भरण्यात आल्या. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे, घरगुती आहे, कालवड आहे, खाली व्हायला गाई आहे, चांगली आहे, पहिला रुई. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेली गाई आहे. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे.
लगेच गडबडीत गेला का तर मला राहू दे काढू यावर केलं ना शेठ नमस्कार हो. नमस्कार. आपली गाय आहे किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा याच्या पे किती टाइम आहे खाली व्हायला? 4-5 दिवसात 3-4 दिवसात खाली 3-4 दिवसात खाली होईल. मागच्या आता काय किती दूध दिले अंदाजे? 18 लिटर दिली. 18 लिटर मोजून घ्यायचं. यावेळेस काय अंदाजे दुसऱ्यांदा किती दूध देईल? थोडं तेवढं दिन असं वाटतं, याच्यापेक्षा जास्त नाही देणार. त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यानं तेवढं देईल. आमचा अंदाज आमचा अंदाज तुमचा अंदाज आहे. काय किंमत सांगितली दादा? 55,000. कितीपर्यंत मागणी झाली गायची? 45. 10चा फरक येतो. बाजार काय वाढले का नाही गायांचे? काय आता अजून तर नाही वाटत, पण जरा वळवळ थोडं शेतकरी आहे थोडंसं आज. हा पाऊस झाल्यामुळं थोडं शेतकरी मार्केटमध्ये आले. मार्केटमध्ये फक्त बघतात ते, अजून घ्यायची नाही कोणी. अजून मुवमेंट नाही होते ती. नाही मुवमेंट नाही होत. 55 पर्यंत तुमचं म्हणणं आहे, त्याच्यात थोडं कमी जास्त होऊन होईल. देणार. नाव नंबर सांगा तुम्ही. 98-901 98-901 59-486. 59-486. एक चांगले व्यापारी आहेत, सातत्याने मार्केट. शिगड्या गाया आहे. 60 पारुंब्यात 1 नंबर गाय आहे बघा. ही देखील गाय त्यांच्याचे शिंगाळवाल्या गाय आहे म्हणते. या कोणत्या याच्या जातीच्याच आहे का? जर्सी. जर्सी का? दोन्ही पण दोन्ही पण जर्सी आहेत. याची काय किंमत सांगितली या दोन्ही गायांची? 40-45. हिची 40 ही काढलीची. किती खाली व्हायला गाय आहे? ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. आणि ती ही दुसऱ्यांदा आहे. ही दुसऱ्यांदा आहे. तिची 45 ही काढलीची ती काढलीची. आणि हिची 40. फायनल कितीपर्यंत द्यायच्या डोक्यात आहे काय? फायनल किंमत सांगितलेली आपण. फायनल किंमत थोडंफार झालं तर बघू आता. थोडंफार कमी जास्त होईल. धन्यवाद. आपण पाहू शकता हे व्यापारी बांधव गाय होत्या, गाय विकल्या आपल्या. गाय विकल्या गेल्या. ही काही एक सेवल गाय आणली होती. सेवल गाई आहे. हिची ही कितीपर्यंत दिली? 35 ला दिली. ही जी गाई आहे फार गरीब आश्रम आहे. गरीब आसराफ गाई होती. 35,000 ला दिली. तिला का छोटा कालवड पण आहे. दूध आहे तिला 9-10 लिटर दूध तिची. 9-10 लिटर दूध दिलेली. विकलेली का गाई? हा विकली. विकलेली. गोर आहे तिला. 35,000 ला विकली ना? 35,000 ला गाई दिलेली. ही गिर जातीची का? गिर सेवल. सेवाल आहे. चांगली गाई आहे. 35,000 ला हिची विक्री. चालवड होती.